नमस्कार मित्रांनो, सामान्यांचे आरोग्य कवच म्हणून ओळख असलेल्या आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत 5 लाखापर्यंत आरोग्य उपचार दिले जातात. मात्र यामध्ये बहुतांश लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजना काय आहे हे माहीतच नाही. तर यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रित योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कुटुंबाला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार घेता येऊ शकतात. परंतु असे काही लाभार्थी आहे की अनेकांना पात्रता असूनही योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अनेकांना या कार्डाची माहितीही नसल्याचे दिसते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आयुष्यमान भारत योजनेचे जे काही कार्ड आहे हे कार्ड ज्यांच्याकडे पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड असेल अशा सर्वांसाठी आता ही स्कीम लागू करण्यात आलेली आहे. तर सुरुवातीला ही स्कीम ज्यांना फ्रीचे राशन भेटत होते त्यांच्यासाठीच होती, परंतु आता ही स्कीम सर्वांसाठी लागू करण्यात आलेली आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला यायचं आहे beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर. इथे आल्याच्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन पाहायला मिळतील, बेनिफिशरी किंवा ऑपरेटर. बेनिफिशरीमध्ये आपण आपला मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन करू शकतात आणि ऑपरेटर आय डीमध्ये यामध्ये जे काही आशा वर्कर असतील, ज्यांचे CSC सेंटर असतील, असे काही ठराविक व्यक्तीकडेच ऑपरेटर आय डी आहे. तर मी इथे ऑपरेटर आय डी याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर इथे माझा मोबाईल नंबर टाकून इथे मी लॉग इन करून घेतो. लॉग इन केल्याच्या मित्रांनो अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. तर यामध्ये स्कीममध्ये पाहू शकतात की PMJAY हे आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपले स्टेट जसे की महाराष्ट्र. त्यानंतर इथे सब स्कीममध्ये आपण इथे पाहू शकतात की MJPJY व्हाईट रेशन कार्ड हे नवीन ऑप्शन यामध्ये जोडण्यात आलेले आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे ज्यांच्याकडे पांढऱ्या कलरचे जे काही राशन कार्ड आहे त्यांच्यासाठी पण ही स्कीम आता लागू करण्यात आलेली आहे. तर हे इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट येथे निवडायचा आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्याच्यानंतर इथे सर्च बाय इथे फक्त एक ऑप्शन दाखवत आहे, फॅमिली आय डी. फॅमिली आय डी म्हणजेच आपला जो काही ऑनलाईनचा जो काही राशन कार्ड क्रमांक असेल 12 अंकी तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. राशन कार्डचा जो काही नंबर आहे तो टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचे आहे. सर्च केल्याच्यानंतर त्या राशन कार्डामध्ये जेवढे काही मेंबर ॲड असतील त्यांची माहिती इथे दाखवली जाईल. तर इथे KYC स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की अनआयडेंटिफाईड आणि कार्ड स्टेटसमध्ये पाहू शकतात की नॉट क्रिएटेड. आणि इथे समोर ॲक्शनच्या समोर जर इथे आपण KYC याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला इथे अशा प्रकारचा एक एरर इथे दाखवत आहे, सॉरी दिस फीचर इज नॉट ॲप्लिकेबल. तर यामध्ये आपण इथे त्या लाभार्थ्याची KYC करण्याचा जर प्रयत्न केला तर अशा प्रकारचा एक पॉपअप आपल्यासमोर ओपन होत आहे. जशी पण ही वेबसाईट अपडेट होईल, वेबसाईट अपडेट झाल्याच्यानंतर आपण हे जे काही लाभार्थी आहे यांचे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे यामधून बनवू शकणार आहात. तर हे होतं एक आयुष्यमान भारत योजनेविषयी महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.